गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये. हालो चेक. चेक. आदरणीय बादशाहभाई दीपक बजागे यांच्या माध्यमातून स्वीट्स देखील या ठिकाणी आलेले, त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं आणि क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मेहुल स्पोर्ट अँड वराल देवी न्यू 40+ ताडालीच्या वतीनं सिद्धिविनायक अंजूर या टीमला चांगली स्टार्ट मिळाली आहे. यावेळेला पुन्हा फ्लाईट 8 बॉल होता, परंतु इथे प्रॉपरली एक्झिक्युशन करता आलेलं नाही आहे. फक्त मिळेल एकच धाव आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 10 वर. अतिशय सुंदर सुरुवात या ठिकाणी पहिल्या डावामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये करताना सिद्धिविनायक अंजूरचे बॅटर तुम्हाला बघायला मिळालेत. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्रहार केलाय. बॉल येतोय गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचल्यात बॉलवर. सेकंडचा कॉल आणि 2 धावा येथे देखील कंप्लीट करण्यात आल्या. आदरणीय मोंटू सिंग ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला बॉल स्पॉन्सर केलेले आहेत, त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. आयोजन कमिटीच्या वतीनं मोंटू सिंग आपले विशेष आभार. धन्यवाद. खरं तर प्रचंड प्रमाणात आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून चांगल्या बक्षिसारूपी त्यानंतर वस्तुरूपी जी काही मदत झालेली आहे त्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. पुन्हा 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा. अतिशय सुंदर सुरुवात सिद्धिविनायक अंजूर संघाला इथे मिळाली आहे एकता सारंगावच्या विरुद्ध. या संपूर्ण स्पर्धेसाठी मित्रांनो मोंटू सिंग ज्यांनी आम्हाला बॉल स्पॉन्सर केलेले आहेत त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2025 या स्पर्धेमध्ये मेहुल स्पोर्ट्स अँड वराल देवी न्यू 40+ ताडालीची स्पर्धा तुम्ही आज या ठिकाणी पाहत्या. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि जर विचार केला तर तालुका क्रिकेट मधील एक बुलंद आवाज मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला सातत्याने बघायला मिळत असतं आणि दरवर्षीप्रमाणे देखणं आयोजन आपण पाहत असतो. कुठल्या प्रकारची कमतरता कधीच त्यांच्या स्पर्धेमध्ये दिसलेली नाही आणि ह्या वर्षामध्ये देखील नियोजनबद्ध हे आयोजन तुम्हाला बघायला मिळालं आहे. ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणावर अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा आपण बघत आलेलो आहोत. सेकंड ओव्हर. यावेळेला लीन बॉल होता, शरीराचा वेध घेणारा बॉल. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. लेग बाईटचा इशारा. प्रत्येकी गावामधून आता 2-2, 3-3 टीम्स 40+ या फॉर्मॅटमधून आपण बघत आलेलो. एक राखीव खेळाडू असेल सारंगावचा तर आमच्याकडे पाठवायचं आहे प्लीज. नितेश एका गोलंदाज. यस, नितेश गोलंदाजी करण्यासाठी येतोय. एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉम्बॉक्समध्ये आला तर बरं होईल. पुढचा बॉल स्कूप केला. यावेळेला बॉल हवेत फाईन लेगला. झेल पकडली आहे फलंदाज बाद. दया म्हात्रेला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट, बिग ब्लो. Have a look at that action. replayer पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्कूप करण्याचा प्रयत्न होता आणि बरोबर फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी निवडलं. झेल स्वरूपामध्ये धक्का लागला तो सिद्धिविनायक अंजूर या टीमला. नवीन बॅटर मुकेश मैदानामध्ये एंटर होतोय. मुकेश पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतो. वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर फ्रॉम गाव अंजूर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. मुकेश समोर ऑन साइडला पूल करण्यात आला, परंतु सरळ मिड विकेटच्या फिल्डरला निवडलं आणि कॅच ड्रॉप. सहज सोपा झेल इथे जरूर बनला होता, परंतु तो झेल कलेक्ट करता आला नाहीये. फिल्डरकडनं झाली आहे चुकी आणि मुकेश पाटीलला पहिल्याच बॉलवर जीवनदान या ठिकाणी मिळालं. कॅचेस वन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच असं म्हटलं जातं आणि अशा कंडिशन्सला कॅचेस सोडू शकत नाहीये. त्यावेळेला समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड
बॉल सरळ एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या पलीकडे येतोय. क्लासिकल चौकार. उच्च कोटीचा क्रिकेट आपण अंजूर गावातून नेहमीच बघत आलेलो आहोत आणि सिद्धिविनायकनं आता या मॅच मध्ये ती सुरुवात केलेली आहे. पुन्हा मोठा फटका, परंतु इथे मिस्टॅमिक बॉल हवेत आहे. लॉंग ऑनचा फिल्डर डाऊन दी बॉल, पुन्हा कॅच ड्रॉप. सातत्याने कॅचेस सोडल्या जात आहेत. या अगोदर मुकेशला जीवनदान मिळालं आणि आता ह्या वेळेला रवींद्र मडवीला जीवनदान दिलं जात आहे. 2 धावा याही ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या आणि 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या. 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरं या वेळेला मार्गस्थ असताना चांगल्या धावा जोडल्या जातात. मागच्या सामन्यामध्ये पिंपलासनं विजयानं सुरुवात केली, परंतु या लढतीमध्ये अंजूरची चांगली सुरुवात. पुन्हा मिस टायमिंग आहे, पुन्हा बॉल हवेत आहे. याही वेळेला कॅच ड्रॉप होते. लागोपाठ 3 चेंडू आणि 3 कॅचेस ड्रॉप. एकता सारंगावला कुठेतरी ह्या गोष्टीचा आता विचार करावा लागेल. क्रिकेटमध्ये बॅटिंग बॉलिंगच्या सोबतीला क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं आणि अखेर बघा 4 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या. वयाच्या 40 नंतर अशा प्रकारे धावणं विकेटवर हे भरपूर कठीण असतं, डिफिकल्ट असतं, परंतु यावेळेला फलंदाजांनी ते करून दाखवले. 4 धावा कंप्लीट केल्या आणि धावसंख्या अखेर धावफलकावरती झाली आहे 26 धावा, 26 रन्स. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00 ची सरासरी राखण्यामध्ये बॅटर्स यशस्वी ठरलेत. 26 धावा धावफलकावरती लागलेत. सिद्धिविनायक अंजूर संघाला खूप चांगली सुरुवात मिळाली आहे. याच टीमकडून निलेश पाटीललाही तुम्ही खेळताना पाहतात आणि काही दिवसांनीच आता तुमच्या भेटीस पुन्हा एकदा भारताचा A1 शो येतोय. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक आणि तेथेही 40+ फॉर्मॅट प्रत्येक वर्षामध्ये आपण बघत आलेलो आहोत. परंतु आज स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषकामध्ये कमालीचा क्रिकेट तुम्हाला बघायला मिळाला. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी फ्लायटेड बॉल यावेळेला आडव्या बॅटनं पूल केलाय. फुल अँड पॉवरफुल. एक टप्पा घेत असताना बॉल सरळ निघून जाते बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार या ठिकाणी आला. फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता. पप्पू येतो गोलंदाजी करण्यासाठी आणि पप्पूच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर मुकेश पाटीलचा तडाखा बघायला मिळाला. चौकार येथे आला. आदरणीय आमचे अतिथीगण या स्पर्धेतून रजा घेत असताना वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा आपण वाढवली, त्याबद्दल मी आपलं शतशः आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. वॅकेंट एरियामधून आता फिल्डरला बीट करून बॉल मागे जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे देखील राहिला आणि 2 धावा सहजगत्या कंप्लीट केल्या जातात. स्कोर मोज ऑफ विथ डबल टीमची टोटल स्कोर कार्डवरती झाली आहे 32 धावा, 32 रन्स. फार मोठ्या टोटलकडे आता लक्ष असेल सिद्धिविनायक अंजूरचं, कारण दोन्ही बॅटर्स ज्या प्रकारे तुटून पडलेत आणि त्यांना चांगली साथ देत आहेत ते क्षेत्ररक्षक. याचं कारण फिल्डिंग सातत्याने खराब होते. नेक्स्ट बॉल पप्पू राईट आर्म ऑफ द विकेट. पुन्हा फ्लाईट देण्याचा प्रयत्न, परंतु खूप जास्त बाहेर बॉल होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अतिरिक्त धाव आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 33 रन्स.
नेक्स्ट बॉल. ओ लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा डाऊन द लेग स्टंप. अंपायर्स कॉल. इट इज अ बॅट बॉल हिअर. आणखी एक धाव ॲड केली जाणार. स्कोर कार्ड हळूहळू आता पुढे जाताना. खराब गोलंदाजी पप्पूची. यावेळेला पुन्हा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. इथे फटका एक्झिक्यूट करण्यात आला आणि बॉलला सरळ पाठवलं फाईन लेगच्या पलीकडे. 4 धावांकडे. संख्या 4 धावांनी पुढे जाताना 38 वर 38 रन्स ऑन द बोर्ड. न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी अंतर्गत ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. मुकेश समोर. लाऊड अपील अँड फिंगर अप. विकेट गॉन. विकेटचं पतन. धक्का लागतोय आणखी एक टीम सिद्धिविनायक अंजूरला. पुढचा बॉल. लिडिंग एज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा परंतु मागे विकेट किपरला जज करता आलेलं नाही आणि त्या दरम्यान एकच धाव तिथे मिळेल. रोहन तरे आता फलंदाजी करण्यासाठी आलेला टॉल मॅन. नेक्स्ट बॉल. पुढचा रवींद्र समोर. यावेळेला पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक झेलखाली पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु दुसरी धाव इथे देखील घेण्याचा प्रयत्न राहिला आणि 2 धावा पुन्हा पूर्ण करण्यात आलेल्या. क्या बात आहे. दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचं मोठ्या प्रमाणात शुभागमन होत आहे. आज फायनल डे असल्या कारणाने आणि या स्पर्धेचे आयोजक आदरणीय मोहनदादा भोईर यांचे मेहुणे राज जोशी यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम. सुस्वागतम. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती तुम्ही पाहतायत 41. शेवटचं षटक गोलंदाजी करण्यासाठी निवृत्ती पाटील येतोय गोलंदाजी मार्कवर. एकता सारंगावच्या विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर असा सामना. आणि यानंतर जो सामना होणार आहे तो सामना असेल न्यू तुफान पिंपलास आणि चालू सामन्यातील विजेता संघ यानंतरच्या लढतीमध्ये तुम्हाला खेळताना दिसेल. दोन्ही टीम्स आपण रेडी. खरं तर आता न्यू तुफान आपण रेडी राहायचं आहे. चालू सामन्यातील विजेता संघ तुमच्या विरुद्ध खेळेल. आदरणीय राज जोशी साहेब मोहनदादा भोईर यांचे मेहुणे या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. वेलकम. सुस्वागतम. 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 आणि त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहतायत क्रिकेटचे भरपूर मोठे चाहते त्यांना म्हणावं लागेल. खरं तर ते वयाने लहान आहेत. लहान चिमुकले आहेत. परंतु आता क्रिकेट हा खेळ सर्वांनाच हवासा वाटणारा खेळ झालेला आहे. सर्वांच्या आवडीचा खेळ आता क्रिकेट झालेला आहे. निवृत्ती येतोय. अंतिम षटक. यावेळेला फुल टॉस होता आणि रोहन तरेला मैदान सोडावं लागेल. फुल टॉसला कनेक्ट करता आलेला नाहीये. धक्का लागतोय. सिद्धिविनायक खराब बॉल होता बघा. मुकेश देखील अशाच प्रकारच्या चेंडूवर आउट झाला आणि रोहन तरे सुद्धा फुल टॉस बॉलवर बीट झाला आणि या ठिकाणी 2 विकेट्स मिळाल्या. एकता सारंगावला. नवीन फलंदाज मैदानाकडे एंटर होतोय अजित. स्कोर कार्डवरती धावा तुम्ही पाहिल्या तर 41 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. 41 रन्स. षटक क्रमांक 4 यावेळेला मार्गस्थ असताना धावा चांगल्या लागल्यात.
परंतु एकता सारंगावकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. ऑफ कटर होता, पडल्यानंतर आतमध्ये झपकन वळून घेणारा बॉल. आणखी एक निर्धाव चेंडू होतो. निवृत्ती पाटील सध्या गोलंदाजी करतायत आणि जरूर स्वर्गीय महेंद्रदादा चषकामध्ये खूप मेहनत त्यांची होती. आदरणीय दीना पाटील साहेबांच्या सोबतीला त्या स्पर्धेमध्ये सक्सेस करण्यासाठी. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक, यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आतमध्ये वळण घेणारा. इथे देखील एक धाव कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल येतो आणि धावाची संधी देते होती, परंतु 2 धावा सहजगत्या कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. 43 धावा स्कोर कार्डवरती. ज्ञानेश्वर मुकादम या वर्षामध्ये आतापर्यंत न्यू 40+ संघटनेमध्ये जवळपास 12 ते 13 स्पर्धा कंप्लीट झाल्या असतीलच आणि त्यापैकी स्वयंभू पायगाव या टीमचा बोलबाला तुम्हाला बघायला मिळाला. 3 ट्रॉफीज त्याने जिंकलेल्या आहेत. यावेळेला लॉफ्ट करण्यात आलेला आहे. सुपर टायमिंग आणि बॉलला थेट विरकावून दिलेला आहे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क, सिक्सर. षटकाराच्या मदतीने आता धावा वेगाने मुसंडी मारताना 49 चांगल्या टोटलकडे वाटचाल. पुन्हा फुल टॉस बॉल होता, परंतु इथे प्रॉपरली मिडल करता आलेला नाही आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला. 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 धावांनी पुढे जाताना 51 रन्स. स्वयंभू पायगाव अर्थातच दीपक मडवी यांचा संघ, जितू गवडी यांचा संघ 3 ट्रॉफीज त्यांनी जिंकलेल्या आहेत या सीझनमध्ये. जय कालिका माता कालवार टीमनं देखील 2 ट्रॉफीज आपल्या नावी केल्यात. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरला तिथेही नेम साधता आलेला नाही आणि अखेर 1 धाव याही ठिकाणी मिळाली. आज बरोबर षटक क्रमांक 4 येते समाप्त झाले आणि धावसंख्या 1 धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 52 धावा, 52 रन्स अँड 53 रन टू विन. 53 धावांचं लक्ष आता इथून पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता. चर्चा आपण करत होतो की आज एकूण 8 संघ तुम्ही खेळताना पाहणार आहात. सध्या एकता स्पोर्ट सारंगा विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर असा सामना सुरू आहे. त्यानंतर जय कालिका माता कालवाड विरुद्ध चौथा हिरवा मानकोली आणि स्वयंभू पायगा विरुद्ध आई जोगेश्वरी जुनांदरुकी. क्या बात है, बिग मॅच. शेवटच्या बॉलवर सिंगल आहे ना फक्त. बरोबर आहे बाबा. त्यावेळी काय दिले माहिती आहे का, त्यांचं प्लेयर 10 प्लेयर त्याची पेनल्टी दिली. 52 धावा स्कोर कार्डवरती झालेल्या आहेत आणि 2 धावा पेनल्टीच्या आपण या ठिकाणी ऍड करीत आहोत. अर्थातच 54 धावा या स्कोर कार्डवरती असतील आणि 55 धावांचं लक्ष आता पार करावं लागेल सामना जिंकण्याकरिता टीम सिद्धिविनायक अंजूर समोर एकता सारंगावला. टॉस आता इनिंग्स ब्रेकमध्ये नाही आहे, कारण मॅच जो जिंकेल तो खेळणार आहे पिंपलासच्या विरुद्ध. त्याच्यामुळे टॉस मॅच संपल्यानंतर केला जाणार आहे आणि जरूर आजच्या 8 संघांचा आपण विचार केला तर या वर्षामध्ये चांगला खेळ त्यांच्या वतीने तुम्हाला बघायला मिळाला आहे. सेकंड इनिंगमध्ये पुन्हा एकदा आता इन्व्हाइट करूया आपण ज्ञानेश्वर चिकणे सरांना. एक सुप्रसिद्ध कवी आणि क्रिकेटमध्ये सातत्याने नवीन 40+ संघटनेअंतर्गत त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. व्हॉइस ऑफ वडूनगर ज्ञानेश्वर चिकणे सरांना इन्व्हाइट करूया सेकंड इनिंगमध्ये. चेक. आज तसे व्यासपीठावर फार मोठ्या संख्येने मान्यवर पाहुण्यांना तुम्ही पाहता सध्या टीव्ही स्क्रीनवर बघू शकता. या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आमचे मान्यवर, ज्यांचा आम्ही स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू. मेहुल स्पोर्ट्स अँड वराल देवी न्यू 40+. Thadali present let Ratan Sheth Pratishthan Trophy 2025.
सामना आपण या ठिकाणी सुरू करतोय. येस थँक्यू समीरजी ठाकरे. समीरजी ठाकरे खरं तर मास्टर 40+ क्रिकेट संघटनेमधून सुरुवात केलेलं हे व्यक्तिमत्व आणि आज त्यांचा बोलबाला पूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे. अगदी कमी वयात समीर ठाकरे भरपूर कष्ट भरपूर मेहनत करून एक उच्च पदाला पोहोचलेले आहेत असं म्हणूया आपण समालोचन क्षेत्रामध्ये. समीर खूप खूप शुभेच्छा असतील आमच्यातर्फे. अगदी बेस्ट ऑफ लक मनापासून तुम्हाला. पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न केला होता परंतु अयशस्वी ठरला आणि अयशस्वी ठरल्यानंतर ही सिंगल आली. सारंगाव संघाचे कॅप्टन 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. किमान आमच्यापर्यंत नावं पोचवा. विश्वास स्ट्राईकला असतील आणि नॉन स्ट्राईक एंडला हनुमान. रोहन तरे त्या ठिकाणी होते मिडॉनला परंतु मिड विकेटला होते परंतु पाहतोय आपण सिंगल मात्र ते वाचवू शकलेले नाही आहेत. सिंगलने धावसंख्या धावफलकावर 2 लागलेले 55 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. मात्र इथे 50-55 धावा मित्रांनो या खेळपट्टीवर या मैदानात मोठ्या नाही आहेत आणि सेफही नाही आहेत. अनेक सामन्यामध्ये आपण बघितलं. खास करून मी वरालदेवी ताडाली संघाचा उल्लेख करीन मागच्या वर्षाचा. मरुआई दिवे संघाला 78 धावा असतानाही 4 षटकामध्ये पराभूत केलं होतं. दे मार फलंदाजी केली होती. मात्र या सीझनमध्ये वरालदेवी ताडाली संघ तितका यशस्वी ठरला नाही या स्पर्धेमध्ये. 3 सिंगलने धावसंख्या धावफलकावर 3 पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक रवींद्र मडवी याची टप्प्यावर गोलंदाजी अचूक टप्प्यावर पाऊल प्लेच्या षटकामध्ये. यावेळी मात्र बॅकफुटला गेले फलंदाज. चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातं डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे जात नाहीये. इथे अडवलेला आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट पीस ऑफ फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि या 2 धावा पूर्ण 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर 5 होते. पॉवर प्लेचं षटक अतिशय महत्त्वाचं होतं. मात्र त्यामधून 4 चेंडू निघून गेलेले आहेत. फक्त 5 धावा धावफलकावर लागलेले आहेत. किमान 15-16 धावा धावफलकावर लागणं अपेक्षित होतं. इथे सोडून देण्यात आलेलं आहे. पंच वाईड बॉलचा इशारा करतील. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. अवांतर धावेने धावसंख्या 6 वर पोहोचते. यानंतरचा जो सामना आहे तो सामना चालू सामन्यातील विजेता संघ आणि नुतफान पिंपलास या 2 संघामध्ये होणार आहे. दोन्ही संघ कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. लॉफ्टेड शॉट आहे. चेंडू हवेत. मुकेश तिथे होते परंतु मुकेशचा चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण सिद्धिविनायक अंजूर संघाचे सर्व खेळाडू क्षेत्ररक्षक चार्ज झालेले पाहतोय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर पंच एक बॉल आहे. अजून एक बॉल आहे. एक चेंडू आहे. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर 8 लागतीये. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अचूक झेल पकडतोय आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन होते. 1 तास सारंगाव या संघाचं.
झाला होता. पाहतोय आपण की चेंडू बाहेरच्या अंगाला टर्न झाला होता. यस, या स्पर्धेमध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये नरेंद्रजी भोईर यांच्याकडून पाण्याची व्यवस्था झालेली आहे. जिसने भी प्यासे को पाणी पिलाया उसने समंदर को नीचा दिखाया असं म्हटलं जातं. आणि पाण्याची व्यवस्था केली त्याबद्दल नरेंद्रजी भोईर साहेब, नरेशजी भोईर साहेब आपलं लाख लाख आभार. खरं तर खूप मोठं व्यक्तिमत्व नरेशजी भोईर साहेब. क्रिकेटची खूप आवड त्यांना आणि सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असतात. उद्योजक. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल आली. डबलचा प्रयत्न होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद होतोय. येत जातो ना मित्रांनो 40 प्लसचा, तसतशी तुमची टीम एक चांगली टीम बनत जाते. 40 प्लसचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये अनुभवाची कमी असते, मात्र 40 प्लस क्रिकेटमध्ये तुम्हाला लवकर या क्रिकेटचा अनुभव येत नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आम्ही जयगावदेव वडूनगर संघाचे सर्व खेळाडू गेली 3 वर्ष या 40 प्लस क्रिकेटमध्ये खेळतोय, मात्र एक सेमीफायनल शिवाय जिंकू शकलो नाही. अजून अनुभव आलेला नाही असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. इथे मात्र जबरदस्त फटका, परंतु तितकाच जबरदस्त झेल. व्हॉट अ कॅच. सिंगल शिवाय काही मिळणार नाही. सिंगलने धावसंख्या धावपलकावर आता लागतीये ती 11 11. दया म्हात्रे गोलंदाजी करताना पाहतोय आपण. या षटकातील पुढील चेंडू, चांगली गोलंदाजी पाहतोय. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या अंगाला टर्न होत आहे. लेग स्पिन गोलंदाजी पाहतोय आपण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि नाहक दुसरी धाव घेताना फलंदाज बळवंत. न्यू बॅट्समन योगेश खेळपट्टीवर. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने फक्त 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 12 चेंडूमध्ये तब्बल 43 धावांची गरज. या पूर्ण सीझनचा जर विचार केला तर 12वी स्पर्धा, स्वयंभूस्फोट पायगाव, 3 विजेतेपद, 2 उपविजेतेपद आणि 1 सुपर 6 अशा 6 चषकांसह अव्वल स्थानावर आहे. जय कालिका माता कालवार 2 विजेतेपद, 1 सेमीफायनलसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि बंद्रा मारुती काल्हेर 1 विजेतेपद आणि 2 उपविजेतापदांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. गावदेवी स्पोर्ट काटई, जय बजरंग कारिवली ए, सिद्धिविनायक अंजूर चौठाईरवा माणकोली आणि पवनपुत्र वडपे हे 5 संघ 1 विजेतेपदासह अव्वल 4 स्थानावर आहेत. गोलंदाज संजय मनेरा राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय.
यस प्रवीणजी पुजारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपलंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. न्यू 40चे धडाकेबाज बॅट्समन, कालही भरपूर वराल देवीचे धडाकेबाज बॅट्समन होते, परंतु बॅटला बॉल लागले नाहीत. मोहनदादांनी भरपूर त्यांना गाईड केलं, संघाला स्वतः भरपूर गाईड केलं मोहनदादांनी, पण तरी सुद्धा काही चाललं नाही. असो, शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी तुम्ही अगदी टॉपला असता तर कधी नक्कीच खाली असता. सोनादेवी स्पोर्ट टेमघर संघ या पूर्ण सीझनमध्ये 2 उपविजेता पदांसह, तसेच जय हनुमान सरवली संघ 2 उपविजेता सह 5व्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे एक थर्ड प्राईज ही आहे. सोनादेवी टेमघर संघाकडे 2 थर्ड प्राईज आहेत. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय आणखी एक फलंदाज बाद. 6व्या क्रमांकाचा जर विचार केला तर गावदेवी स्पोर्ट पूर्ण 1 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि 1 तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 6व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 7व्या क्रमांकाचा जर विचार केला तर आई जोगेश्वरी जून अंदुरकी हा संघ, तसेच जोशी इलेव्हन भादवड ए हा संघ 2 उपविजेता पदांसह 8व्या क्रमांकावर आहे. 2 उपविजेतेपद त्यांच्याकडे आहेत. त्यानंतर स्वराज्य स्पोर्ट कशेली हा संघ 1 विजेता आणि 1 थर्ड प्राईजवर आपण पाहतोय की नंबर 4 वर रँक करतोय. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेले शॉर्ट स्क्वेअर लेगला सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 17 लागतीये. दोन संघ या सीझनमध्ये 10व्या क्रमांकावर आहेत. सचिन स्पोर्ट पूर्ण 1 सुपर 6 दमन चषकामध्ये त्यांनी चषक पटकावला होता. त्यानंतर वीर तानाजी दापोडे 1 सुपर 6, न्यू तुफान पिंपलास संघाकडे 1 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. म्हणजे न्यू तुफान पिंपलास संघालाही रँकमध्ये येण्यासाठी ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे. न्यू तुफान पिंपलास संघाने 1 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे या सीझनमध्ये. एक चांगला संघ, मात्र कुठे ना कुठे या संघाकडून चांगली या स्पर्धेमध्ये कामगिरी होत नाही. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 19. शेवटच्या षटकामध्ये आता मात्र फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे, कारण धावा करायच्यात अजून 36. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारावे लागतील. परंतु असं होईल की नाही ते पाहूया, कारण क्रिकेटमध्ये काहीही भविष्यवाणी कोणीही करू शकत नाही. एक भविष्यवाणी केली होती सचिन तेंडुलकर यांनी की माझ्यानंतर द्विशतक फक्त वीरेंद्र सहवाग मारू शकतो, आणि ती भविष्यवाणी खरी ठरली होती. यावेळी मात्र पाहतोय आपण चेंडू मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर, चांगला फटका होता चौकाराने. धावसंख्या धावफलकावर लागते 23-23. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आपण तयार व्हायचं. चेंडू दिला जाईल, चेंडू जाऊ द्या तरे, चेंडू जाऊ द्या, चेंडू दिला जाईल, कारण आपल्याकडे चेंडू भरपूर आहेत, वेळ कमी आहे. आज अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे, सेमीफायनलचा सामना खेळवायचा आहे. सोनादेवी टेमघर, त्याचप्रमाणे जोशी इलेव्हन भादवड ए, हे 2 संघ सुपर 3 मध्ये पोहोचलेले आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता, शॉर्ट थर्डला गेला चेंडू. वेलकम प्रेमनाजी माळी, आपली या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावर. एस के, आपण ही व्यासपीठावर आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच बिंदास माळी, आपण या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. आपणासही विनंती असेल, आपण ही व्यासपीठावर या. चांगला फटका आहे, परंतु वेळ खरं तर गेलेली आहे. या फलंदाजाला आधी का खेळपट्टीवर येऊ दिलं नाही, हा प्रश्न पडलेला आहे पाठीराख्यांना. 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर 28 लागते, 28.
मला वाटतं 40-45 धावा असत्या तर एकदा सारंगाव संघ हा नमला नसता. हा संघ नक्कीच लढत देताना आपण पाहिला असता. बलवनच्या बॅटमधून हा चौकार आला. यावेळीही चांगला फटका आहे, झटकलेला आहे. कट शॉट, स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बलवंत नक्कीच 32 झाल्या सर. आता 2च चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. सिंगलला येईल मात्र औपचारिकता बाकी राहिलेले. सिंगलने धावसंख्या धावपलकावर 33 लागलेली आहे. फक्त 1 चेंडू शिल्लक या इनिंगचा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच उशीर न करता टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चालू सामन्यातील विजेता संघ आणि नितुफान पिंपलास हाही चांगला फटका परंतु वेळ गेलेली आहे. अशा प्रकारे विजय संपादन करतोय सिद्धिविनायक अंजूर संघ. हार्दिक अभिनंदन सिद्धिविनायक अंजूर. हार्दिक अभिनंदन निलेजी पाटील, ऑल टीम रोहन तरे खास अभिनंदन पोषा. त्यानंतर मुकेश आपले अभिनंदन.